नमस्कार शेतकरी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऊसासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे बाळभरणीचं यंत्र पाहणार आहोत, जे आम्ही तयार केले 2 चाकीमध्ये आणि सोबत 2 साऱ्यांना आपण बाळभरणी लोटू शकतो। बाळभरणी म्हणजे ऊस लहान असताना थोडी थोडी माती त्याला ढकलावी लागते, जेणेकरून बेसल डोस असेल तो माती ॲड करण्याचा उपयोग होतो आणि ऊसाला मुळाला थोडी थोडी माती लागते। तर नमस्कार, माझं नाव किशोर एकनाथ आमले, मुक्काम पोस्ट डिंगोरे, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे, बळीराजा ॲग्रो कंपनीचा फाउंडर आणि सीईओ। तर नमस्कार, हे जे यंत्र आहे बळीराजा तिफन, तर याच्याबद्दल आज आपण माहिती पाहणार आहोत। याला आपण 2.5 HP फोर स्ट्रोक इंजन जोडलेलं आहे, जेणेकरून गिअरबॉक्स अटॅच आहे, म्हणजे इंजिनचे RPM कमी करून गिअरबॉक्सने आपण चाकाला दिलेत। तर अशा पद्धतीने हे यंत्र बनवलेलं आहे। याने आपण काय काय कामे करू शकतो, जसं की इतरही सोयाबीन पेरणी वगैरे असेल, मका, हरभरा, भुईमुग अशा पिकांची पेरणी याने आपण करू शकतो, किंवा आपल्याला जर कोळपणी करायची असेल तर कोळपणीसुद्धा आपण ह्या यंत्राने करू शकतो। आता हे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजचा आपण ऊसाच्या बाळभरणीचा डेमो या ठिकाणी घेतलेला आहे, तर व्हिडिओ आपण पुढे अटॅच करूयाच। आता याचा ॲव्हरेजचा विचार केला तर एकराला 1 ते 1.25 लिटर पेट्रोल फक्त याला लागतं। एकरी काम करण्यासाठी 1 ते 1.25 लिटर पेट्रोल हे यंत्र घेतं। चालवण्याची पद्धत खूप सोपी आहे। आता सगळ्यात वरती म्हणजे खताची पेटी आहे। या पेटीमध्ये आपण खत किंवा बियाणे, आता ही 2 रकान्याची पेटी आहे, डबलची 2+2 ची, 2 एक खताला आहे एक बियाला आहे। हे आपण दोन्ही पण खताला वापरू शकता किंवा दोन्ही पण बियाला सुद्धा वापरू शकता। ह्याच्यामध्ये खाली एक फणं जोडून बेसल डोस जो आहे तो फणांपाशी सोडतो आणि हे माती ॲड केलं जातं। हे खाली ग्राउंड व्हील आहे, ग्राउंड व्हील फिरलं तर ही खताची चक्री फिरते आणि खत जेवढं पाहिजे तेवढं उचललं जातं। हा एक बॅलन्सिंगसाठी व्हील दिलेला आहे आणि हे आपले जे बाळभरणीचे 2 फाळ आहेत, तर हे या यंत्राला दिले आहेत। आता ही याची रुंदी आपण बघितली तर ही कमीत कमी आपण 2 फूट करू शकतो आणि जास्तीत जास्त रुंदी जर केली तर ती 3 ते 3.5 फुटापर्यंत याची दोन्ही चाकांमधली सेंटरची रुंदी 3.5 फुटापर्यंत करू शकतो। आता हा ऊसाची जी आहे 4.5 फुटावरती लागण केलेली आहे। 4.5 फुटीमध्ये हे यंत्र एकदम सक्सेसफुली चालते, कारण कसं आहे, ऊसाच्या हा जो बोंडा आहे म्हणजे वरती सरी आहे, सरीच्या दोन्ही बाजूने खाली आपण ही चाके टेकवतो आणि वरती मध्ये सेंटरला आपण चालायचं आहे। अशा पद्धतीने हे यंत्र चालते। आता याचं टोटल जर वजन कॅल्क्युलेट केलं तर 80 किलोच्या प्लस याचं वजन आहे। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इंजिनला मेंटेनन्स एकदम कमी प्रमाणात आहे। आता समजा फक्त 150 मिली ऑइल ह्या इंजिनला बसते, 20W40 मोटरसायकलला आपण जे इंजिन ऑइल वापरतो तेच इंजिन ऑइल ह्या इंजिनला पण आपण वापरायचं आहे। दुसरा महत्त्वाचा मेंटेनन्स म्हणजे आपल्याला गिअरबॉक्स आहे ह्या बाजूने, तर गिअरबॉक्सला ग्रीसिंग करावं लागतं वर्षातून 1-2 वेळा। वर्षातून एकदा ट्रॅक्टरचा जो ग्रीस पंप असतो, इथं जे ग्रीस पॉईंट दिसतोय, तर ट्रॅक्टरचा ग्रीस पंपाने याला वर्षातून एकदा ग्रीस थोडंसं 10-12 ग्रॅम ग्रीस त्याच्यामध्ये सोडायचं असते। हा एक त्याचा रेग्युलर मेंटेनन्स झाला। आणि समजा क्लच प्लेट जर असेल याची, तर आतमध्ये क्लच लायनर असतात, जसे आपले फवारे पंपाला असतात तसे, तर क्लच लायनर आपल्याला 2-3 वर्षानंतर समजा तुम्हाला वाटलं की पिकअप थोडा कमी झाला यंत्राचा, तर ते फक्त लायनर बदली करायचे। हा त्याचा एवढा मेंटेनन्स आहे, म्हणजे एकदम कमी वर्षाला तुमचा फार कमी वेळा त्याला मेंटेनन्स। आणि समजा सर्व्हिसिंग जर करायची असेल तर ऑइल बदली करायचं असेल तर प्रत्येकी 10 तासाला याची ऑइल बदली आहे। 10 तास तुम्ही रनिंग केलं, 10 तासात समजा तुमचं एकरी 2 तास हिशोबाने जर धरलं तर 10 तासात 5 एकर तुमचं रान उरकते। तर 5 एकर चालवलं तर एकदा ऑइल बदली करून टाकायचं, म्हणजे सेफ्टीसाठी आपण जास्त कमी अंतरामध्ये करून देतो। तसं रेग्युलर थोडंफार पुढं मागं झालं तरी चालते, असं याचं ऑइल बदलीचं आहे याचा। आणि चैनीला ऑइलिंग वगैरे व्यवस्थित करावी लागते। जसं समजा तुमचं सकाळी यंत्र काढलं चालवायला, चैनीला ऑइलिंग प्रॉपर मारायचे। तिसरा रोजचा डेली मेंटेनन्समध्ये काय आहे, फक्त याचा इथं एअर फिल्टर आहे, हा काळा जो आहे आतून जो एअर फिल्टर आहे, तो फिल्टर फक्त आतून खोलून साफ करायचा आहे आणि बसवायचा आहे, दुसरं काही याला मेंटेनन्स नाही आहे। आणि पेट्रोलमध्ये कचरा वगैरे जाऊन द्यायचा नाही, कचरा गेला तर कार्बोरेटर ब्लॉक होतो, तर ते कचरा जाऊन ब्लॉक झालं तर कार्बोरेटरची वॉरंटी येत नाही। तर याला 1 वर्ष वॉरंटी असते कंपनीची। हे दोरी किट झालं, याला वॉरंटी नाही, कारण ते कन्झ्युमेबल पार्ट आहे। क्लच प्लेटला वॉरंटी नाही, तो कन्झ्युमेबल पार्ट आहे। आणि स्पार्क प्लग आणि लायनर या 4 गोष्टींना वॉरंटी सोडून बाकी पूर्ण मशीनला आपली वॉरंटी मिळते। आता हे झालं यंत्राबद्दलची माहिती। आता जर हे यंत्र तुम्हाला खरेदी करायचं असेल तर आमचा ॲड्रेस आहे मुक्काम पोस्ट डिंगोरे, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे, जे नगर कल्याण हायवे आणि पुणे नाशिक हायवे जिथे क्रॉस होतो तो आळेफाटा असा पॉईंट आहे। आळेफाट्यापासून कल्याण रोडला 20 किलोमीटरवरती आपली कंपनी आहे, डिंगोरे असं गाव आहे। इथं येऊन सुद्धा तुम्ही खरेदी करू शकता। ह्याची किंमत विचारण्यासाठी आमची वेबसाईट आहे, वेबसाईटवरती जाऊन तुम्ही किंमत पाहू शकता, किंवा
खाली दिलेल्या नंबरवरती बळीराजा तिफन असा मेसेज करा, तुम्हाला किंमत याची मिळून जाईल. सध्या याची 2024मध्ये एंडिंगमध्ये 35,000 रुपये अशी किंमत आहे. 2 फणाचं पेरणी यंत्र, 2 फणाचे तिफनसोबत. तर अशा पद्धतीने खरेदी करू शकता. आणि जर ऑनलाईन मागवायचं असेल तर ऑनलाईन मागवायला सोपी पद्धत आहे. फक्त तुमचं आधार कार्ड किंवा तुमचा पूर्ण ॲड्रेस खाली दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सॲप करा. तर व्हॉट्सॲप करून तुम्हाला ॲडव्हान्स पेमेंट या तिफनसाठी 5,000 रुपये असं पाठवायचं आहे. किंवा जे काही असेल ते तुम्हाला माहिती मिळेल तर तिथूनसुद्धा तुम्ही डायरेक्ट पेमेंट करायचं, ॲड्रेस द्यायचा आणि 7 ते 8 दिवसात तुम्हाला ही तिफन तुमच्या जवळच्या शहरापर्यंत मिळते. ट्रान्सपोर्ट खर्च जो काय असतो तो एक्स्ट्रा राहतो, 500 रुपये 600 रुपये असा, किंवा याला थोडा जास्त लागू शकतो. आणि वेबसाईट थ्रू बुकिंग करायची असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये वेबसाईट आहे. वेबसाईटमध्ये जाऊन डायरेक्ट ऑनलाईन जसं आपण ॲमेझॉनवरून ऑर्डर करतो त्याप्रमाणे आमच्या वेबसाईटवरती ऑर्डर करायची, ॲमेझॉनला नाही, आमच्या वेबसाईटवरती त्याप्रमाणे डायरेक्ट ऑर्डर करू शकता. तुमची ऑर्डर कन्फर्म होऊन जाईल, तिथंच पेमेंट करायचं आणि तुम्हाला जो डिलिव्हरी पॉईंट वेबसाईटवरती मिळेल तिथं तुम्ही डिलिव्हरी मिळणार 7 ते 8 दिवसामध्ये. अशा पद्धतीचं हे आमची तिफन आहे. कमेंट मध्ये नक्की सांगा कसं वाटले तुम्हाला ही तिफन, आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.